हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आली आहे तुमच्याकडे तुमच्या भेटीला आणखी एक नवीन प्लांटसोबत. हे बघा, माझ्या अंगणातलं हे आहे कर्दळी प्लांट, जे सगळ्यांनाच माहीत आहे, कॉमनली सगळीकडे दिसतं. पण याच्याबद्दल थोडीशी नवीन माहिती घेऊ जी कदाचित तुम्हाला माहीत नाही आहे. बघा, याचं बॉटनिकल नेम आहे कॅना इंडिका. हे एक पेरिनियल हर्बेशियस प्लांट आहे आणि याच्या ग्रोथसाठी बघा काय लागतं. एक फेअर अमाऊंटमध्ये सन लागतो. मिनिमम 6 तास तरी याला ऊन लागायला पाहिजे आणि डायरेक्ट सन पण सहन करतो, काही विषय नाही. आणि हा प्रोपगेट लॅटरली होतो, म्हणजे बघा असं साईडला हे वाढत जातं खूप लांबपर्यंत. हे बघा, हे मी एकच रोपटं लावलं होतं, बट हे बघा आता खूप सारे झालेले आहेत आणि आता या पावसाळ्यात आणखी नवीन काही आलेले आहेत. म्हणजे लिटरली हे एक लावल्यानंतर अख्खी बॅल्कनी घेऊन घेतं किंवा अख्खं अंगणसुद्धा घेऊ शकतं, एवढं आहे याच्यामध्ये. आणि खूप छान याला फ्रूट्स येतात, त्याच्या बिया पण प्रोपगेट होतात आणि याचे रायझम्ससुद्धा प्रोपगेट होतात. याला फार काही विशेष काळजी घ्यावी नाही लागत. छान कमी प्रमाणात पाण्यातही जमतं, छान उन्हातही टिकतं आणि छान हिरवगार आणि छान असे रेड फ्लावर येतात. काही यांना ऑरेंज येतात, काही यांना येलोइश ऑरेंज येतात. आणि चला आता याचे आपण मेडिसिनल यूज बघू. हे इडिबल असतं, हे तुम्हाला माहिती होतं का? हे इडिबल असतं. याचं स्टेम इडिबल आहे, याचे रूट्स इडिबल आहेत, की जे फीवरमध्ये याच्या रूट्सची पावडर करून यूज केली जाते. आणि मेन्स्ट्रुअल पेनसाठी पण याचा यूज होतो. मेन्स्ट्रुअल पेन कमी करायसाठी सुद्धा औषध म्हणून हे वापरलं जातं. आणि नायजेरियामध्ये तर याचे मुळांची पावडर करून मलेरियासाठी यूज केलं जातं. आणि याचे फ्लावरसुद्धा मलेरियासाठी यूज केले जातात, मलेरिया ट्रीट करायसाठी. आणि डिसेंट्री, डायरिया याच्यासाठी सुद्धा याचे स्टेम, फ्लावर आणि रूट्स याचा वापर केला जातो. बघा, हे एक नवीन माहिती आहे की जी तुम्हाला माहीत नसेल, की एक कर्दळीचा सुद्धा औषध म्हणून वापर केला जाऊ शकतो. म्हणून खूप छान अशी प्लांट आहे की खूप छान ग्रीन दिसतं आणि फ्लावर आल्यावर तर आणखीच सुंदर दिसतं. हे बघा, हे माझ्या अंगणातलं आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखी जे कॉमनली दिसतात त्याही प्लांट्सची माहिती देत आहे, आणखी काही नवीन दिसतात त्यांची पण माहिती देणार आहे.